नमस्कार. आपण ऐकतोय श्रीत वामन देशपांडे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अमृत वचनांवर आधारित रसाळ प्रवचनं नामस्मरण. आज आपलं प्रवचन चाललंय 55व. जो जो जीव जन्माला आलेला आहे त्याला सुख आणि दुःख दोन्हीही भोगावंच लागतं. असं कधी होत नाही की एखादा दुर्दैवी जीव आयुष्यभर दुःखच भोगेल आणि एखादा भाग्यवान जीव केवळ सुखच भोगेल. जन्माबरोबरच हे सुखदुःखाचं चक्र आपल्याभोवती गरगर गरगर फिरू लागतं आणि त्या चक्रात आपण सापडतो आणि मग समाधान नावाची गोष्ट पार हरवून बसतो. कारण सुख मिळाल्यावर आपण आनंदाने तर नाचायला लागतो, सगळ्यांना सांगत सुटतो आणि दुःख झालं की फूल गळून पडावं ना तसं आपण गळून पडतो. संकल्प विकल्पाचे चर खणत आपण आयुष्य काढतो आणि म्हणून तर हा सुखदुःखाचा फेरा अनुभवायला लागतो. मनात संकल्पच करू नका म्हणजे विकल्प जन्म घेणारच नाहीत आणि जिथे संकल्प आणि विकल्प आहे तिथे मायेचं वादळ घोंगावायलाच लागतं असं खुशाल समजा. त्यात गर्क होण्यापेक्षा भगवंतांच्या नामात गर्क व्हा, त्यात तुम्हाला समाधान निश्चितपणे मिळेल. गोंदवलेकर महाराज म्हणतात, भगवंतांचं नाम हे स्थिर आहे पण रूप मात्र सारखं बदलत असतं. प्रत्येक साकार रूप हेच काही रूप नाही आहे, तर जे जे का आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते सर्व रूपच आहे. भगवंतांच्या नामात मोबदलीची अपेक्षाच नाही आहे, म्हणून ते पूर्ण आहे. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव आहे आणि म्हणूनच जे पूर्ण नाही ते असमाधान आहे. भगवंताकडून येणारी शांती हे समाधान आहे आणि हेच पूर्ण धन आहे. जे शास्त्र समाधान देतं तेच शास्त्र खरं आहे. ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म आहे. धर्म म्हणजे नीती अध्यात्म यांचा सुंदर संयोगच आहे. आपण जेव्हा केवळ परमेश्वरी अस्तित्वाने भारलो जातो ना तेव्हा एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की ही भोवती पसरलेली माया जी आहे त्यात आपल्याला गुंतून चालणार नाही. कारण ही मायाच आपल्या मनात संकल्प आणि विकल्प निर्माण करते. म्हणून मनातले सर्व प्रकारचे विचार पहिल्यांदा आपल्याला हद्दपार करता आले पाहिजेत. विचारांचा अव्याहतपणे चालणारा कारखाना माणसाचं आयुष्य अस्थिर करतो. दुःखाला ज्या 1000 वाटा फुटतात त्याला हे विचारांचं सतत चालणारे कारखाने कारणीभूत आहेत हे लक्षात घेणं आवश्यक आहे. मग हे कारखाने तर बंद व्हायला हवेत आणि ते केवळ अखंड नामस्मरणानेच बंद होतात. कारण काल आज आणि उद्या या काळाच्या चक्रात जर प्रापंचिक पातळीवर फक्त विचारांच्या गर्तेत कोसळत राहिलो तर भगवंतांचं दर्शन होणार कसं? स्वार्थ आणि परमार्थाच्या पलीकडे परमेश्वरी विश्वनांत आहे. समाधानाचा गार वारा फक्त तिथेच वाहत असतो आणि तो आनंदाचा परमेश्वरी प्रवेश आपल्याला जर अनुभवायचा असेल तर भगवंतांच्या नामस्मरणाला अखंड परमेश्वरी चिंतनाला पर्यायच नाही. सर्वसाधारण माणूस हा आपलं शारीर पातळीवरचं आयुष्य जगताना फक्त आपल्या अस्तित्व सुखाचाच विचार करतो. दुसऱ्यांच्या सुखदुःखाशी त्याचा काडीचाही संबंध नसतो. बहुतेक माणसं ही कधीही न संपणाऱ्या विषय वासनेशी रेंगाळत असतात, त्यातच गुंतूनही पडत असतात. हे विषय वासनेत गुंतून जाणं त्यांच्या न संपणाऱ्या मानसिक दुःखांचं मूळ कारण आहे हे मात्र त्याला कधी कळतच नाही. समाधानाचा गार वारा त्या वाऱ्याची सुखद झुळूक त्याला त्यामुळे अनुभवायलाच मिळत नाही. समाधान कशात आहे हेच ठाऊक नसल्यामुळे त्याची चवच त्याला कधी कळत नाही. ज्याची इंद्रिय त्याच्या एकूणच अस्तित्वाच्या अधीन किंवा स्वाधीन नाहीत त्यांना शुद्ध सुख कधी अनुभवायला मिळतच नाही. विषय वासना संपली की सुखाचा प्रदेश सुरू होतो हे त्यांच्या गावीच नसतं. विषय वासनेचा फणा मनात सतत जागा राहिला तर नेमकं काय होतं या संबंधी ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात केवळ विषयांचं चिंतन करणाऱ्या माणसांच्या आयुष्यात काय घडलं आहे ते सांगताना म्हटलं आहे की जैसा का विषाचा लेशू घेतली या होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा धातू करी अशेखा विवेक जाता. ज्ञानदेव म्हणतात की विषाच्या एका थेंबाचं जरी आपण प्राशन केलं
तरी ते विष आपल्या शरीरात क्षणभरात पसरतं आणि क्षणात पसरलेलं विष जीवित हानी करतं, म्हणजेच मृत्यू अटळ ठरतो. तसं विषयाची नुसती सावली जरी आपल्या मनावर पडली तरीही नुसती विषय सुखाच्या संबंधीच्या विचाराची रेष जरी मनात उमटली ना, तरी ती आपल्या विवेकी आयुष्याचा समूळ नाश करते. हे कधीही विसरून चालत नाही. सर्व संग परित्याग केलेल्या निस्संग पुरुषाच्या मनात सुद्धा चुकून जरी पूर्वायुष्यात भोगलेल्या विषयांचं नुसतं स्मरण झालं ना, तरी त्याच्या निस्संग मनात विषय वासनेची मूर्ती आपोआप प्रकट होते. आणि या संदर्भात गोंदवलेकर महाराजांनी काही ओव्या लिहिलेल्या आहेत. विषयी गुंतले सर्वजन, चित्त मन तेथे केले अर्पण. तेथे कोणास न येई समाधान, पावे सुखदुःख समसमान. वैभव संपत्तीचा सहवास, हाच दुःखास कारण खास. ह्यावर उपाय काय? तर तो एकच आहे आणि तो म्हणजे अखंड देवाचं चिंतन. आणि म्हणून परत महाराज म्हणतात, समाधान स्थान एका रामा वाचून नाही जाण. म्हणून राम ठेवील त्यात मानावे समाधान, राखून नामाचे अनुसंधान. तुकाराम महाराज म्हणतात की संतांच्या सहवासातच मला परमसुख वाटतं, कारण संत चरणांच्या सुखाशी गंगोत्री आहे. म्हणून मी संत सहवासात आनंद मानलाय. त्यांच्या सहवासातच फक्त समाधानाची चंद्र शीतल सावली मला मिळाली आहे आणि म्हणून मी फक्त त्यांच्याबरोबर सतत वास केला. मला एक जाणवलं की संत सहवासात समाधानाचा नाश कधीही होत नाही. माझ्या सर्व चिंतांचं हरण त्या संतांनी केलं आहे आणि त्यामुळे मला आता त्यांच्या सहवासाव्यतिरिक्त काही गत्यंतरच राहिलेलं नाही आहे. आणि म्हणून मी कुठलीच हालचाल करत नाही आहे, म्हणजेच देहसुखाची हालचाल देखील मी करत नाही आहे. महाराज अभंगाच्या शेवटी म्हणतात की संत चरणांचे धुलीकण जरी आपल्याला स्पर्शून गेले तरी अवघं शरीर शांत होतं. हा महाराजांचा प्रत्यक्ष अनुभव होता आणि तेच त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे की संतांच्या सहवासात समाधान कधीही भंग पावत नाही. सुख केवळ तिथेच आहे. कितीही प्रयत्न केले तरी संताव्यतिरिक्त सुख कुठेही भेटत नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. संत सहवासात भगवंतांची प्राप्ती होते, म्हणून सुख तिथे आहे. आणि अशा या संतांविषयी गोंदवलेकर महाराज म्हणतात की संत हे आईसारखे आहेत, म्हणून संतांना जे आवडतं ते आपल्याला आवडणं म्हणजेच त्यांचा समागम करणं आहे. मी करतो हे बंधनाला कारण असतं, ते नाहीचं करणं म्हणजेच गुरुचं होणं समजावं. कधी चुकतो, कधी बरोबर असतो, तो साधक असतो आणि जो नेहमीच बरोबर असतो तो सिद्ध समजावा. त्यासाठी भगवंतांचं अनुसंधान ठेवायला शिकावं. आपण संतांचे होऊन राहावं, त्यांच्या सहवासात राहावं, तरच आपल्याला सुख आणि समाधान भेटतं. कुठल्याही परिस्थितीत आनंदानेच राहावं. ह्या विश्वात दुःख नाही, ही केवळ समजूत करून घेऊन चालणार नाही, तर तो अनुभव कसा होईल ते पाहावं, तरच समाधान लाभेल. मग त्यासाठी नामस्मरण, नामात आपण अखंड राहिलं कीच भगवंतांच्या सहवासात राहतो. भगवंत सहवास कुठे मिळतो तर तो पुन्हा संतांच्या मांदियाळीतच भेटतो, कारण भगवंत संतांच्या मांदियाळीतच राहतो. आणि म्हणूनच ज्याच्याजवळ समाधान आहे त्याच्याजवळ केवळ सुख आहे, हे आपण कायमसाठी लक्षात ठेवायला हवं. भगवंत फक्त त्याच्याच पाशी असतो हे आपण समजून घ्यायला हवं. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी एका ओवीत म्हटलेलं आहे की समाधान त्यांची इंद्रिये सकळ, तया तो गोपाळ समागमे. गोविंदाचा झाला प्रकाश भीतरी, मग त्या बाहेरी काय काज. काज काम त्यांचे सरले व्यापार, नाही आप पर माझे तुझे. माया सकळांची सकळाही वरी, विषय ते हरी दिसो नेरी. दिसे तया आप परावे सारिखे, तुका म्हणे सुखे कृष्णाची या. म्हणजे ज्यांच्या हृदयात श्रीकृष्णाची मधुर बासरी अष्टौ प्रहर वाजत असते त्यांचं अवघं आयुष्य समाधानात तरंगत असतं. त्यांची सर्व इंद्रिय तृप्त झालेली असतात. त्यांच्या अभंगातून केवळ समाधान पाझरत असतं. त्यांच्या अंतःकरणात श्रीकृष्णाचा शीतल प्रकाश पाझरत असतो. ते केवळ परमेश्वरी प्रकाशात नाहत असतात आणि त्यामुळे बाह्य जगाशी त्यांचा काहीही संबंध राहिलेलाच नसतो. म्हणजेच काय तर बाह्य जगाशी त्यांचा मानसिक पातळीवर संबंध कधी जुळून येतच नाही. अखंड श्रीकृष्ण स्मरणात ते रंग झालेले असतात. भगवंतांचं काम त्यांच्या रंध्रारंध्रात निनादत असतं.
बाह्य विषयाची त्यांना कधी गरजच भासत नाही. त्यांचं शरीर काम करीत राहतं, परंतु कामकाजात ते मनाने कधीही दंग होत नाही, कारण ते आत्मानंदातच दंग राहतात. आणि त्यामुळे त्यांच्यात अपपर भाव काही शिल्लकच राहत नाही. त्यांना सर्वांविषयी प्रेमच वाटत असतं. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या हृदयात भगवंत नांदत असतो आणि तो भगवंत त्यांच्या मनात समाधानाच्या गुंफा अशा काही निर्माण करतो की त्यांना कुठे काही विषयच भासत नाही. आणि म्हणूनच महाराज शेवटी म्हणतात की श्रीकृष्ण सहवासाचं सुख या समाधानी भाग्यवंतांना मिळाल्यामुळेच सर्व त्यांना सारखं वाटायला लागतं. त्यांच्या मनातला अपपर भाव नष्ट होऊन जातो. याचं एकमेव कारण म्हणजे भगवंतांचं अखंड नामस्मरण. गोंदवलेकर महाराज एका प्रवचनात म्हणतात की समाधान कशात आहे, ते कुठे आहे याचा मी शोध लावला आहे. मी समाधान रूप आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे. जो माझा आहे आणि समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्टच होतात. मी अत्यंत समाधानी आहे. तसंच तुम्हीसुद्धा अत्यंत समाधानी राहा की झालं. आजपर्यंत मी एकच साधन केलं आहे, कुणाचंच मन कधी दुखावलं नाही आणि एका नामा वाचून कशाचीही आठवणच ठेवली नाही. माझ्याजवळ काय आहे ते सांगा हो. विद्या नाही, पैसा नाही, परंतु मी सर्वांवर अत्यंत निष्कपट प्रेम करतो. त्यामुळे लोकांना मी हवाहवासाच वाटतो, त्यांना माझा आधार वाटतो. एक लक्षात घ्या की भगवंतांवाचून मनुष्य सुखी कसा होईल म्हणून हे करणं म्हणजेच नामस्मरण करणं आवश्यक आहे. पहाटे पहाटे झाडांवर किंवा वेलींवर फुलांचं साम्राज्य पसरतं. गंधाच्या रूपाने फुलांच्या आगमनाची ग्वाही असं म्हणतात पसरते. रंगाची उधळण झाडांवर तर होतेच, परंतु पूर्व क्षितिजावर प्रकाशाचे दूत रंगाची उधळण करून सूर्याच्या आगमनाची जाणीव संपूर्ण विश्वाला सहजपणे करून देतात. सर्वत्र आनंदाचं वातावरण फुलांसारखं बहरून येतं. भगवंतांच्या दर्शनाची वेळ झाली याची जाणीव सर्वच मर्त्य जीवांना होते, परंतु त्यातले फारच थोडे जीव भगवंत दर्शनासाठी व्याकुळ होतात. भक्तीच्या काठाने ते भक्त भगवंत दर्शनासाठी हातात फुलं घेऊन निघतात. ज्या भगवंतांनी फुलं निर्माण केलेली आहेत तीच फुलं पूजेच्या निमित्ताने त्या भगवंतांना वाहिली जातात. बहुतेकांची प्रतिमा पूजा रंगात येते आणि त्या क्षणीच मनात विचार येतो की ज्या भगवंतांच्या प्रतिमेची आपण फुलं वाहून रोज पूजा करतो त्या भगवंताला आपण प्रत्यक्ष कधी पाहणार आहोत. मग त्याला उपाय काय आहे? कारण ज्याने ही अपूर्व सृष्टी निर्माण केली तो भगवंत किती सुंदर असेल. परमेश्वराची प्रार्थना या सुंदर कवितेत काही ओळी फारच सुरेख आहेत. त्यात कवीनी म्हटलं आहे, हे नामरूप हे तुझला नसे, त्या तुला मुखे वर्णवे कसे, आदी अंत ना मध्यही तुला, तूच दाविशी मार्ग आपुला, माणसे आम्ही सर्व लेकरे, माय बाप तू हे असे खरे, तुझी या कृपे वीण ईश्वरा, आसरा आम्हा नाही दुसरा, तूच आहेसी आमुची गती, देई आमुते उत्तमा गती, प्रार्थितो तुला जोडून करा, हे दयानिधे की कृपा करा. कवी म्हणतो आहे की भगवंता तुला नाम आणि रूप नाही तर मी तुझं वर्णन करू तरी कसं, तुला पाहू तरी कसं. तुला आदी नाही, अंत नाही, परंतु तूच आम्हाला मार्ग दाखवतोस. आम्ही माणसं तर तुझी लेकरं आहोत. तुझ्याशिवायला आम्हाला तरी कोण रे आसरा देणार. तू तर आमची गती आहेस. तू आम्हाला उत्तम बुद्धी दे. तुझी मी दोन्ही हात जोडून प्रार्थना करतो की तुझी कृपा आमच्यावर होऊ दे रे. त्या भगवंताला आपल्याला पाहायचं असेल तर काय करावं याबद्दल श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात की आपल्याला भगवंताला जर पाहायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे, भगवंतांच्या नामात राहावं. नामाशिवाय दुसरा उपाय नाही. भगवंतांचं स्मरण तर सर्व तीर्थांचाच राजा आहे. नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. भगवंतांच्या विस्मरणाला जे कारण होतं ते टाकणं किंवा सोडणं हे वैराग्य आणि भगवंतांचं स्मरण होईल. अशा गोष्टी करणं हा तर विवेकच आहे. माझं सांगणं जितकं आचरणात आणाल तेवढं शेवटी कामाला येईल. शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने जो भगवंतांचं नाम घेईल त्याचं राम खरोखरच कल्याण करील. भगवंतांचं अनुसंधान हेच भगवंतांच्या प्रत्यक्ष दर्शनाचं मुख्य साधन आहे आणि हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून आपण सतत नामातच गर्त राहायला हवं, हे मात्र निश्चितच आहे.
आजचं प्रवचन आपण इथे संपवणार आहोत. श्रीराम जय राम, जय जय राम.